हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा आपला असा कॉटनचा ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजसाठी आपल्याला सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे. तर बघा, माफी बघूया. 15 उंची तयार, 11.5ची घडी आहे, 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 38 36 आहे. शोल्डर 5.25 आणि मुंडा 5.25 घेतलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही, सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन दाखवणार. इथं गळा रुंदी मी 2 घेणार आहे आणि गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं मी 10.5 उंची घेणार आहे म्हणजे आपली 10 तयार होईल. खालच्या साईडनं एक्स्ट्रा 1 इंचवरती अशी मार्किंग करून तिरकी लाईन ओढून घेतली. बघा, असा बॉक्स तयार करून घेतला. बघा, असं पंचकोनीला असं अर्धवट दिला, परत अर्धगोल, परत इथून बघा थोडंसं असा उलटं गोल करून अर्धगोल, परत असा गोल आकार देऊन घेतला आणि इथंसुद्धा असं अर्धवर्तुळ, परत इकडं उलटं अर्ध, इकडं सवचं, इकडं उलटं बघा. आणि इथं असं लांबड म्हणजे खालच्या साईडला पंचकोनीसारखा असा आकार देऊन घेतलेला आहे. जसा आकार दिलेला आहे अगदी त्या आकारातच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, खालच्या साईडला मी गळा वाढवून घेतला आहे, पण वरच्या साईडला आहे तसाच ठेवलेला आहे म्हणजे आपले शोल्डर उतरणार नाही. बघू शकताय तुम्ही, सुंदर असं आपला गळा कटिंग करून झालेलं आहे. तर बघा, हा मेन फॅब्रिकवर आहे असा ठेवून सव्वाच्या बाजूने व्यवस्थित ठेवून सुया लावून मी घेतलेल्या आहेत आणि फक्त 1/2 इंच मार्जिन पकडत आपल्याला अगदी जसा गळा आहे तसं फक्त डाव्या हाताने आपल्याला ब्लाऊज सरकवायचा आहे. कोपऱ्यात सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा, टीप मारायची. बघा, अशा पद्धतीने सगळे कोपरे, बघा कोपराला सुई खाली ठेवली, कपडा फिरवला आणि परत टीप मारून घेतली. अशा पद्धतीने केल्याने जे सगळे कोपरे जसे आहेत तसे व्यवस्थित येतात. कुठेही अस्तर आपला कमी जास्त मेन फॅब्रिक होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे. बघा, परत इथं कोपराला सुई खाली घातली, परत कपडा फिरवून घेतला आणि टीप मारली. अशा पद्धतीने संपूर्ण गळा स्टिच करायचा म्हणजे जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित आणि छान निघतात. बघू शकताय तुम्ही. आता जसं आपण मार्किंग केलं होतं ना, अगदी तसंच त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जे धागे दोरे आहेत ते बघा व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक कट करताना कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे. मग संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. जिथं कोपरा आहे तिथं तर व्यवस्थित असा कट्स दिला पाहिजे. जिथं आपण टीप मारल्या त्या टिपपर्यंत आपल्याला कट्स द्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपलं अस्तर आतल्या बाजूला फोल्ड होतं आणि प्रॉपर अगदी सुंदर अशी एकसारखे सगळे कोपरे काने निघतात. ह्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. बघा, आता अस्तर व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं आणि अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, म्हणजे जसा आकार आहे ना त्या आकारातच निघतात. बघा, इथं आपलं अस्तर थोडंसं आत गेलेलं आहे ते मी अंगठ्याच्या साह्यानं असं बाहेर काढत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, इथं पण प्रत्येक कोपऱ्यात सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा म्हणजे आपल्याला बघू शकता तुम्ही, सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत आपल्याला टीप मारायची. पूर्ण दाबटीप आपल्याला अशाच पद्धतीने मारून घ्यायची आहे म्हणजे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित निघतात. बघा, किती सुंदर असा आपला गळा अगदी कमीत कमी वेळेत तयार होतो. बघू शकताय तुम्ही. आता मेन फॅब्रिक व अस्तर एकमेकाला व्यवस्थित जोडून आणि पाठीतला टक्स मारून मी घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तुम्हाला हवे असेल तर इथं नॉट लावू शकता, लेससुद्धा लावू शकता, पण कस्टमरला इथं लेस नॉट काही नको आहे.
आणि फक्त सिंपल असं ठेवणार आहे, कारण हे कॉटनच्या साडी जेवढं सिंपल असेल तेवढंच खूप सुंदर दिसतं, सिंपल आणि सोबर. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल